आणि एक मोठी बातमी बघूयात। गेल्या महिन्यामध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये भीषण अपघात झाला होता आणि यामध्ये 275 जणांचा मृत्यू झाला होता। दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या संदर्भात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। अहमदाबाद इथल्या विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते। त्यामुळे उड्डाण केल्याच्या नंतर काही क्षणांमध्येच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि हे विमान खाली कोसळलं। तर यामधल्या चौकशी अहवालामधले ठळक मुद्दे जाणून घेऊया। उड्डाणाच्या नंतर विमानाच्या दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा खंडित झाला। कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरनं इंधन पुरवठा खंडित झाल्याच्या संबंधी दोन पायलटमधला संभ्रम जो होता तो टिपून घेतलाय। इंधन पुरवठा ऑटोमॅटिक रिअलाइट करण्याचा प्रयत्न होता। एका इंजिनाचा प्रतिसाद मात्र दुसरं इंजिन हे थंड होतं। विमानाच्या महत्त्वाच्या भागामध्ये वीज पुरवठा ठप्प झाला। इमर्जन्सी पॉवर अर्थात रॅट चालू करण्यात आला। मेडे 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 असा 3 वेळा कॉल करण्यात आला होता। नियंत्रकांकडून कॉल कन्फर्मिंगचा प्रयत्न, मात्र प्रतिसाद काही मिळाला नाही। दुर्घटनेच्या नंतर विमानाचे अवशेष 1000 फूट भागामध्ये विखुरले। 2019 आणि 2023 बोईंगनं दिलेल्या इंधन नियंत्रणाच्या संबंधातल्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे। तर चौकशी अहवालामधला घटनाक्रम नेमका कसा होता आपण ते सुद्धा जाणून घेऊया। सकाळी 11:17 हे विमान दिल्लीवरून अहमदाबादमध्ये उतरलं। दुपारी 1:18 बे 34 वरून विमानाने उड्डाणाची तयारी पुन्हा एकदा सुरू केली। साधारणपणे 1:15च्या सुमारास 1:15 ते 1:30 या सुमारास वैमानिकानं मागितल्यानुसार टॅक्सी क्लिअरन्स दिला आणि विमान बे 34 वरून रनवे 23 पर्यंत जाण्यासाठी सज्ज झालं। पुढे 1:32:03 विमानाचा ताबा जमिनीवरच्या नियंत्रकाकडून टॉवर कंट्रोलकडे गेला। 1:37:33 विमानाला उड्डाण घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली। पुढे 1:37:37 4 सेकंदामध्ये विमानाचं रोलिंग सुरू झालं। 1:37:39 विमानाने उड्डाण केलं। ग्राउंड सेन्सर्स एअर मोडमध्ये रूपांतरित झाले। 1:37:42 विमानाने 180 कॅनॉटचा वेग पकडला, पण इंजिनांचा इंधन पुरवठा खंडित झाला। 1:39:05 3 वेळा मेडेचा कॉल दिला होता।